सध्या आता गॅस टंचाई आहे. टंचाई म्हणजे गॅस सिलेंडर मिळत नाहीत किंवा दुसरा सिलेंडर पटकन मिळत नाही. अशा वेळेला आपल्याला सिलेंडरचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे एकच सिलेंडर खूप दिवस आपल्याला कसं वापरता येईल ह्याचा आपण सतत विचार करत असतो. बहुतेक जणांकडे राईस कुकर असतो, परंतु राईस कुकरमध्ये फक्त राईसच होतो हे आपल्या इतकं डोक्यात भरलेलं असतं. अगदी तुमच्या नाही, माझ्यासुद्धा ज्यावेळेला राईस कुकर आम्हाला कोणी प्रेझेंट दिला त्यावेळेला असं वाटलं की या राईस कुकरचा आपल्याला काय उपयोग होणार आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या दिल्या की आपला तांदूळ शिजला जातो. मग या राईस कुकरचा आपल्याला काय उपयोग करता येईल. आणि म्हणून बरेच दिवस राईस कुकर आमचा असाच छानपैकी एका कपाटात पडून होता, म्हणजे एका कोपऱ्यामध्ये बसून होता. आणि मधनं मी त्याच्यामध्ये भात म्हणा, पुलाव म्हणा, असं काही कोणी येणार असेल तर करत होते. परंतु सध्या आपल्याकडे जी गॅस टंचाई आहे त्यामुळे गॅसचा कमीत कमी वापर करून इतर गोष्टींचा जास्तीत जास्त वापर करून आपल्याला स्वयंपाक कसा करता येईल याबद्दल माझ्या मनात विचार सुरू झाले. आणि कोपऱ्यात बसलेल्या राईस कुकरला मी आज बाहेर काढलं. आज मी कुकरमध्ये राजमा राईस करणार आहे. अगदी एकच डिश करणार आहे, कारण आता आपल्याला जास्त गॅस वापरायचा नाही आहे. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आणि मुख्य म्हणजे कमीत कमी वेळामध्ये सगळ्यांना आवडेल असे पदार्थ आपल्याला करायचे आहेत. त्यामुळे आज मी राईस कुकरमध्ये राजमा राईस करणार आहे. चला तर मग राजमा राईस कसा करायचा ते बघण्याकरता आपण आपल्या अगदी बरोबर आहे स्वयंपाकघरात जाऊया. आज आपण राईस कुकरमध्ये राजमा राईस करणार आहोत. हा माझ्याकडे एक राईस कुकर आहे, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला देते. अनेक कंपन्यांचे राईस कुकर मिळतात, लहान मोठे, याच्याहूनही खूप मोठे मोठे राईस कुकरसुद्धा मिळतात. पण साधारण एक 4-5 लोक असतील घरामध्ये तर एवढा राईस कुकर जो आहे तेवढा आपल्याला पुरतो. आता राईस कुकर बघताना आपण पहिल्यांदा बघूया. हे राईस कुकरचं एक झाकण असतं, नंतर त्याच्यामध्ये हे भांडं असतं बरं का. या भांड्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर ही एक ताटली असते. ज्यावेळेला आपण भात करतो राईस कुकरमध्ये त्यावेळेला ही ताटली याच्यामध्ये ठेवायची असते, म्हणजे भात आपला खूप खाली लागत नाही. राईस कुकरच्या आतमध्ये हा बेस असतो, हा गरम होतो आणि मध्ये दिसते ती ही स्प्रिंगसारखं दिसतंय. हे दाबलं गेल्यानंतर आपलं जे वरचं भांडं असतं त्यातलं पाणी गरम होतं आणि आपला भात तयार व्हायला सुरुवात होते. जरी याचं नाव राईस कुकर असेल तरी याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या, नॉनव्हेज सगळं आपल्याला करता येतं. या राईस कुकरला इथे बटन असतं. हे खाली दाबल्यानंतर राईस कुकरची जी क्रिया असते किंवा कार्य जे असतं ते चालू होतं. ह्याच्यामध्ये 2 असतात, एक कुक म्हणून असतं आणि एक वॉर्मर म्हणून असतं. ज्यावेळेला राईस कुकरमध्ये केलेला एखादा भाताचा प्रकार म्हणा किंवा भाजी म्हणा ही बराच वेळ गरम आपल्याला हवी असते त्यावेळेला आपण हे वॉर्मरवर ठेवू शकतो. जवळजवळ जे आवश्यक फायदे जे कुकरचे ते मी सांगितलं, पण मुख्य म्हणजे राईस कुकरमध्ये भात म्हणा किंवा एखादा पदार्थ आपण करायला ठेवला की नाही की त्याच्याकडे आपल्याला बघत बसावं लागत नाही. एकदा त्याच्यामध्ये आपण सगळे आपले जिन्नस घातले आणि राईस कुकर आपण सुरू करून ठेवला की आपोआप तो पदार्थ शिजल्यानंतर ते बटन बंद होतं आणि आपला भात छानपैकी शिजला जातो. त्यामुळे राईस कुकरमध्ये मला भाताचे वेगवेगळे प्रकार करायला किंवा एखादी भाजी करायला अत्यंत आवडते. कारण काय की इथे लावून ठेवायचं आणि आपण आपल्या गप्पा मारत बसलं किंवा टी व्ही बघत बसलं तरीसुद्धा चालू शकतं. माहिती खूप झाली, आता आपण पदार्थ कसा करायचा ते बघूया. चला आपण आता रेसिपी करूयात. त्याच्याकरता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे. तेल घातल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे जे बटन आहे हे खाली करायचं. आपण तेल आपलं गरम झालं असेल, आपण त्याच्यामध्ये आता जिरे घातले. आता तेल तापून जिरे आपले तडतडायला साधारण 1 मिनिट आपल्याला लागलं. आता याच्यामध्ये जिरे तडतडायला लागले, त्याच्यात आपण खडा मसाला घालूयात. 2 तमालपत्राची पानं, 2 वेलदोडे आणि 2-3 लवंगा. थोडासा आपण कांदा घालूयात. याच्याकरता वापरायला त्याच्याबरोबर एक चमचा येतो किंवा लाकडी जे चमचे असतात ना ते आपण वापरायचे असतात. आता आपण आलं लसूण घातलं नाही आहे, पण आलं लसूण घातलं तरीसुद्धा चालू शकतं. कांद्याच्या आधी थोडंसं घालून मग नंतर हे परतलं तरी चालू शकतं. आपले कांदे परतून झाले, त्यात मी 2 टोमॅटो मिक्सरमधनं बारीक करून घेतले होते ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. थोडीशी कोथिंबीर, कसुरी मेथी, अर्धा चमचा किचन किंग मसाला, 2 चिमूट दालचिनीची पूड, 2 चिमूट वेलदोड्याची पूड, 2 चमचे लाल तिखट, 2 लहान चमचे, आपल्या आवडीप्रमाणे वाढवले तरी चालू शकतात.
कांदा जर आपल्याला वापरायचा नसेल तर 2 टोमॅटो आणखीन बारीक करून घालायचे. हा जो राजमा आहे की नाही, हा शेंगांमधला, म्हणजे आपल्या शेंगा मिळतात ना राजमाच्या, ओल्या शेंगा, त्यातला काढलेला आहे. तर तो आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. हा राजमा जो असतो हा आपल्याला भिजवावा वगैरे काही लागत नाही. साधारण 1-1.5 वाटी मी याच्यामध्ये हा राजमा घालून घेतला. 1 मिनिटभर आपण या राजम्याला वाफवू देऊ. राजमा छान परतून झालेला आहे. हे 1.5 वाटी आपण लांब तांदूळ धुवून तसेच ठेवले होते, त्यात पाणी वगैरे काही घातलं नव्हतं, ते आपण आता याच्यात घालणार आहोत. आपला भात पटकन व्हावा म्हणून आपला तांदूळ परतूस तर मी 3 वाट्या पाणी मायक्रोवेव्हमध्ये गरम करायला ठेवले. चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि त्याच्यात हे मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेलं पाणी घालणार आहोत. आता काही जणींना प्रश्न पडेल, आमच्याकडे मायक्रोवेव्ह नाही आहे, मग काय करायचं? तर काही नाही, साधं पाणी घातलं रूम टेम्परेचरचं तरी चालू शकतं. पण गरम पाणी घातल्यामुळे काय होईल की आपलं पटकन राईस तयार होईल ना, म्हणून मी आपलं गरम पाणी घातलं. आता आपले सगळे मसाले घालून झालेले आहेत. आता याच्यावर आपण झाकण ठेवूयात की एक 15-20 मिनटामध्ये भात तयार होईल. आता आपल्याला याला हलवायला नको, झालं का नाही बघायला नको, भात होईस्तोवर आपण दुसरी कामं करू शकतो. राजमा राईस शिजल्यानंतर आपोआप ते ऑटोमॅटिक बंद झाला. आता आपला राईस झाला आहे का बघूयात. वा, आपण हलवून बघूयात एकदा, आहे की नाही. जसा हवा मोकळा आपल्याला भात, त्या पद्धतीने मस्त भात तयार झाला. राईस कुकरमध्ये केलेला हा राजमा राईस कसा झाला आहे तुम्ही मला नक्की अभिप्रायामध्ये कळवा. पण ह्या पद्धतीने राईस कुकरमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे राईस तर करूच शकतो, म्हणजे भाताचे प्रकार तर करूच शकतो, पण भाज्यासुद्धा उत्तम होतात. तुम्हाला जर अशा रेसिपी बघायच्या असतील तर मला नक्की कळवा. आपण राईस कुकरमध्ये वेगवेगळे पदार्थ करूयात. जरी मी अनुराधा आजी असले ना, तरी या सगळ्या गोष्टी मी अगदी आवर्जून वापरते. तुम्ही यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या स्वयंपाकघरात वापरतात तेही मला अभिप्रायामध्ये कळवा. आणि अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.